आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह पवार वस्ती खराबवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे। निमंत्रक शंकर शेठ कृष्णाजी पवार, श्री राजेंद्र कृष्णाजी पवार, श्री बाळासाहेब कृष्णाजी पवार। मार्गदर्शक हबप श्री अनिल महाराज वाळके। कीर्तनकार दिनांक श्री हनुमान महाराज डांबे। कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख। कीर्तनकार श्री भरत महाराज थोरात। कीर्तनकार श्री आसाराम महाराज बडे। कीर्तनकार श्री ज्ञानेश्वर माऊली कदम। कीर्तनकार श्री महंत अमृत महाराज जोशी। कीर्तनकार श्री आत्माराम महाराज शास्त्री। कीर्तनकार श्री बाबासाहेब महाराज इंग्रज। कीर्तनकार श्री प्रकाश महाराज बोधिले। कीर्तनकार श्री उल्हास महाराज सूर्यवंशी। कीर्तनकार श्री शंकर महाराज पांचाळ। कीर्तनकार श्री अनिल महाराज वाळके यांचे काल्याचे कीर्तन। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। गुरुचरित्राचं पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या अशा सुयोग्य नियोजनामध्ये हा समारंभ या ठिकाणी होत आहे। त्या सप्ताहातील आजचा हा 9वा दिवस आहे। मला वाटतं 12 दिवसाचा सप्ताह आहे ना, असा 12 दिवसाचा हा सप्ताह आणि या सप्ताहाचं नियोजन अत्यंत नीटनेटकेपणाने केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये दोन्ही मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक आमचे काका, विनेकरी आणि सुंदर अशा प्रकारची गुणवान मंडळी, महाराज मंडळी या सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो। त्याचं कारण असं आहे, चौकदार असे बरं का सगळे, त्याचं कारण असं आहे की वैकुंठवासी पूज्य गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या पठडीतलं एक महान रत्न गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांची खूप मोठी इच्छा असायची की फडकऱ्यांचं भजन आणि त्याला संगीताची दिलेली जोड, असे एक फडकरी भजनाचा, वारकरी भजनाचा गाभा कायम ठेवून त्याला संगीताची दिलेली खऱ्या अर्थानं शास्त्रीय बैठक, अशा प्रकारचं मृदंगवादन आणि अशा प्रकारचं भजन गावागावापर्यंत पोचावं यासाठी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज त्यावेळेला इतके भजनप्रिय असायचे की विद्यार्थ्याला बरोबर घेऊन निघायचे। आणि एखादा विद्यार्थी थोडा जर प्रकृतीने इतका धडधाकट नसेल तर त्याचं गबाळ डोक्यावर घ्यायचे आणि एवढ्या प्रेमाने संप्रदायाचा प्रचार प्रसार गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या आधिपत्याखाली करत असतात। परंतु आजची गुणवानांची जर मांदियाळी पाहिली, वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांच्या पासून सर्व फरकडी मंडळी आणि त्यांच्यापासून वारकरी भजनाची उपासना करणारी सर्व मंडळी, वैकुंठवासी पूज्य आदरणीय रामचंद्र बोधे बाबा पर्यंत या सर्व मंडळींनी संप्रदायाचं जे भजन आहे, ती चाकोरी सांभाळण्याचं जे काम केलेलं आहे, अशा या कार्याची धुरा आज आपण सगळेजण इतक्या चांगल्या पद्धतीने चालवत आहे। मला असं वाटतं हे जर सॅटेलाइट असेल तर वैकुंठामध्ये बंकट स्वामी महाराज नक्कीच आनंदी असतील। ही सगळी महाराष्ट्रातली गुणीजन मंडळी पाहून नक्कीच अशा प्रकारचे आनंदित अशा प्रकारचे असतील। आज अत्यंत चांगला देखणा सोहळा आपण या ठिकाणी करत आहात। या आपल्या सगळ्या सोहळ्याच्या चाललेल्या वाटचालीबद्दल हरिभक्तीपरायण विजय महाराज पवार महाराज, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे खेड तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात। याचा अर्थ गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या कार्यक्रमासाठी आपल्या सवंगड्याला बरोबर घेऊन त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं आणि हे कार्य चांगल्या रीतीने वाढवण्याचं काम करण्याची त्यांच्या मनातली मनोभावना आणि हरिभक्तीपरायण अनिल महाराज वाळके महाराज यांचं त्याला वेळोवेळी मिळालेलं मार्गदर्शन सून त्याच वेळेला स्वयंपाकामध्ये कुशल असते,
सुगरण होते. आईची शिकवण आणि सासूबाईचा धाक असल्यानंतर तिचे स्वयंपाकाची क्वालिटी टिकत असते. आईने किती जरी शिकवण चांगली दिली, सासूबाईचा धाक नसेल तर त्या मुलीचे सगळे पदार्थ तिच्या पुन्हा शेवटपर्यंत डोक्यात राहतात, अशा पद्धतीचं नाही. परंतु ह्या दोन्ही गोष्टी आहेत. अनिल महाराजांनी सासूची कधी भूमिका घेऊन, कधी आईची भूमिका घेऊन या परिवाराला सातत्यानं प्रेम दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांनाही आजच्या प्रसंगी कोटी कोटी धन्यवाद देऊ. आपल्या सर्व उपस्थितांना, शूटिंगवाल्याला सुद्धा अशा प्रकारचा धन्यवाद द्यावा लागेल. माता भगिनीला सर्वाला धन्यवाद देऊन साऊंड सिस्टीमवाल्याला सुद्धा धन्यवाद देतो. 25 वर्ष सगळ्या मृदंगवादनाचा सोलू आणि गाण्याचं कौशल्य, त्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आलापाला अगदी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण चांगल्या रीतीने करतात. म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो. तुम्हाला धन्यवाद देण्याचं कारण असं आहे की बाई किती जरी सुगरण असेल आणि तवा जर फुटका असेल तर जिरे मोहरी चुलीतच जळून जातात. बेसनाला चव येत नाही, भाजीला चव येत नाही. पण तवा जर चांगला असला तर सुगरण बाईचा उपयोग होत असतो. तसं तुमच्या साऊंड सिस्टमचा तवा चांगले असल्यामुळे सगळ्या आलेल्या वक्त्यांनी आपल्या तोंडातून काढलेले शब्द सगळ्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतात. तुमचं झालंय का? नाही ना? असं एवढी चांगली सेवा केल्याबद्दल आपल्या सगळ्यांची आशीर्वाद त्यांना मिळो आणि 2 हाताचे 4 हात हो, एवढी भगवंताला प्रार्थना करतो. आपल्याला धन्यवाद देतो. अशा प्रकारचे बाकीचे आशीर्वाद मी देवाला मागत नाही, कारण अगोदर एवढाच टप्पा पाहिला, पार पडू द्या. पुढच्या आशीर्वादाची गोष्ट पुन्हा पुढे. सर्व विद्यार्थ्यांनाही धन्यवाद देऊ. आज या ठिकाणी या पवार परिवाराने आपलं जे कौटुंबिक बंधूचा जिव्हाळा जो आहे, कुटुंबातली नैतिक मूल्य त्यांनी जे सांभाळलेले आहे, त्याचबरोबर संप्रदायाची जोपासनाही तेवढ्याच श्रद्धेनं त्यांनी केलेली आहे. त्या निमित्ताने भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने चाललेल्या नाम सप्ताहामध्ये आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा संत प्रकरणातील आणि संतांनी साधकाच्या जीवनात पाल्य या भूमिकेने बजावलेली जबाबदारी आणि त्या संतांच्या पाल्यत्वामुळे त्यांनी केलेल्या पालकत्वाच्या भूमिकेमुळे जे काय अनुभवाला आलं, जे प्राप्त झालं, त्याचा विचार या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय अभिव्यक्त करतात. विठ्ठल भारतीय संस्कृती ही सण उत्सवाच्या माध्यमातून त्याने आपल्या कल्याणाच्या विचाराची दिशा देण्याचं काम भारतीय संस्कृतीने केलेले. पुन्हा एकदा एक वाक्य उच्चारतो. भारतीय संस्कृतीने आणि ऋषीमुनी आणि संत सज्जनाच्या या वाङ्मयाच्या माध्यमातून, त्यांच्या जीवनभरातील कार्याच्या माध्यमातून नेहमी करता मानवी समाजाला आपल्या कल्याणाची उत्तम दिशा देताना समाज सातत्याने आपल्या कल्याणाच्या विचारावर जागृत ठेवण्याचं काम या संत परंपरेने केले आहे. विठ्ठल कल्याणामध्ये आपल्याला 2 प्रकार आणि विचार करावा लागेल. कधी कधी आपण अध्यात्माच्या एका प्रवाहात गेलो की आपण व्यवहारातलं जीवन स्वीकारत नाही. अलग लक्षात, तर असं चालणार नाही. आपली संस्कृतीच अशी आहे बरं का, प्रवृत्ती लक्षण धर्म आणि निवृत्ती लक्षण धर्म या दोन्ही गोष्टीला ऋषीमुनी साधू संतांनी समानतेने त्याचा जोखालेखा केलेला आहे. माणसाच्या जीवनाचं अस्तित्व त्याच्या व्यावहारिक वाटचालीवर असतं आणि माणसाच्या जीवनाचा उत्कर्ष त्याच्या आध्यात्मिक वाटचालीवर असतो. ह्या 2 गोष्टी मूलभूत तत्वतः समजून घेण्याची गरज आहे. समाजामध्ये एक वर्ग असा असतो की तो भौतिक जीवनाला इतकं प्राधान्य देतो की आध्यात्मिक जीवनाला अंधश्रद्धेमध्ये लोटून रिकामा होत असतो. असा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग समाजामध्ये असा आहे, आपण आध्यात्मिक जीवनाला इतकं महत्त्व देतो की त्या महत्त्व देण्यामुळे समाजाचं दैनंदिन व्यावहारिक जगणं याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. माणसाचं जगणंही उत्तम पद्धतीने झालं पाहिजे
आणि त्याचं आत्मकल्याणही झालं पाहिजे, या दोन्ही उभय गोष्टीला खऱ्या अर्थानं समान अधिकरणावर जर कोणी आणलं असेल तर त्याचं खरं उत्तर आहे साधू संतांनी. विठ्ठला सोनी संसारी जीवे संसारी जीवे वेगू करी वेद शास्त्रवारी बाह्य सदा. हे वाक्य कोणाचं आहे? कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज जीवनभर ब्रह्मचारी व्रताचं पालन करून जन्मतेनी प्रसंगी स्त्री देह सेवनी अंगी ही ज्यांच्या जीवनाची उंची आहे अशा ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा संसारी जीवाचं व्यावहारिक जीवन लक्षात घेऊन त्याला जोड देण्याचं काम केले. असोनी संसारी, तुम्ही संसारात असलं पाहिजे, पण त्या संसारात राहताना भगवंताचे चिंतन पण केलं पाहिजे. कोणी म्हणे ज्ञानेश्वर महाराजांनी ही काही नवीन सुधारणा मांडलेली काय? असं अजिबात नाही. ज्ञानोबराय म्हणतात, व्यासांचा मागोवा घेतो आणि भाष्यकारा ते वाट पुसतो. अगदी व्यास महर्षींनी श्रीकृष्ण अर्जुनाचा जो संवाद कुरुक्षेत्रावर झाला त्याला गीतेच्या अनुष्ठेप छंदामध्ये 700 श्लोकामध्ये ग्रथित केलेलं आहे आणि त्याची चाकुरी धरून म्हणून गीतेमध्ये सांगितलं जातं, मामनुस्मर युद्धेच. अर्जुना, युद्ध तू क्षत्रिय असल्यामुळे तुझं युद्धाचं कर्तव्य कर आणि त्या कर्तव्यामध्ये मामनुस्मर याचंच भाषांतर ज्ञानोबरांनी केलेले. असोनी संसारी, आता अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे त्याला युद्ध करण्याची गरज होती, आपल्याला युद्ध करायची गरज नाही. आपलं युद्ध रोजच संसारातलं काम हे रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग, रोजच युद्धाचा प्रसंग आहे. घरातून सामान सांगितलं जातं आणि बाहेरून ते तेवढं येत नाही, त्याच्यामुळे रोजच लढाई आपल्या घरामध्ये चालू असते. लक्षात याच्यामध्ये राहून आपलं कर्तव्य पार पाडत असताना आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. या दोन्हीचा समन्वय संत वाङ्मयाने अशा प्रकारचा साधलेला आहे. हा विषय सांगण्याचं कारण एकच आहे की या सप्ताहामध्ये 2 गोष्टी आहेत. गीतेची जयंती, काल एकादशी, मार्गशीर्ष शुद्ध जे एकादशी गीता जयंतीचा दिवस आहे आणि आता आपण ज्यांच्या निमित्तानं हा कार्यक्रम करतोय तो दत्त जयंती. ह्या 2 गोष्टी आहेत. गीता हे आहे अध्यात्मशास्त्र आहे, अलग लक्षात, जीवाच्या आत्मकल्याणाचा विचार सांगणारं शास्त्र आहे. प्राधान्यावर त्याच्यामध्ये कर्म उपासना ज्ञान 3ही गोष्टी आल्या, पण गीतेमध्ये प्राधान्याने आत्मविचाराचा प्रबोध करणारी ही गीता आहे. आणि भगवान दत्तात्रयाचा विचार केला तर भगवान दत्तात्रयाने कष्टले संसाराशिनी जे देऊ येते गारानी, म्हणजे केवळ आत्मविचारच नाही, त्या आत्मविचाराच्या जोडीला जे संसारानं पीडित झालेले आहेत, संसारातल्या दुःखानं दुःखी झालेले आहेत, असे भक्त कोणाकडे असतात? कोणाकडे असतात? अशा भक्ताचं सुद्धा कसं कल्याण करावं हे खातं भगवान दत्तात्रयाकडे आहे. पण तुम्ही गाणगापूरला गेला तर तिथं हरिपाठ म्हणणारी माणसं कमी आहेत, पण दत्त्या म्हणून आरडणारी माणसं काय जास्त आहेत. म्हणजे अशा आपण गीताशास्त्र काय म्हणतात, अहो अर्जुनाचे पंथी परसन्या योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावी. अर्जुनाच्या पात्राचे जे आहे त्यांनी अवधान द्यावं. परंतु इथे गाणगापूरला गेल्यानंतर वेगळे आणि पंढरपूरला गेल्यानंतर वेगळे. समाजामध्ये जो दुःखी पीडित वर्ग असतो, व्यावहारिक दुःखानं, आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक अशा विविध दुःखानं दुःखी झालेल्याला जर तिथे जर बाह्य रुग्ण कक्ष त्याची उपेडी कुठं जर असेल, तिथे कुठे ज्या ज्या ठिकाणी दत्तात्रयाची ठिकाणं आहेत त्या त्या ठिकाणी ही उपेडी आहे.
हा आलं का लक्षात? कसली उपिडी आहे? पती पत्नीचं जमत नाही, मुलाचं आणि बापाचं जमत नाही, घरात काही पुरवलेला येत नाही, पोराला नोकरी लागत नाही, पोराचं लग्न होत नाही, नवरा बायकोचं जमत नाही, त्याला मुलगा होत नाही, घरी पगार आणून देत नाही. आता काय काय नाही, त्या सगळ्या गोष्टीचं जर खातं कोणाकडे असेल तर कोणाकडे असेल? भगवान दत्तात्रय. याचा अर्थ त्या दत्त परंपरेमध्ये अद्वैताचं अधिष्ठान नाही असं नाही, त्या दत्त परंपरेमध्ये भगवंताच्या भक्तीची साधना उपासना नाही अशातलं नाही, पण ह्या गोष्टी कशा असतात? प्राधान्याने असतात. आणि आता आपल्याकडे या सप्ताहाच्या माध्यमातून दोन गोष्टी साधता येतात. ज्या गीतेने आत्मकल्याणाचा संदेश अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिला, त्याही गीतेची जयंती आहे. आणि ज्या भगवान दत्तात्रयाने दुःखित पीडित जीवाच्या कल्याणाचं खऱ्या अर्थानं आशीर्वाद दिला जातो, पीडित जीवांचं कल्याण होतं, पीडामुक्त होता, अशा दोन्ही दैवताची जयंती या सप्ताहाच्या रूपाने होती. आपल्याला दुसरा विचार करावा लागेल बरं का. जयंती कोणाची होते? आपली जयंती नसते, आपला वाढदिवस असतो. का? आपण जन्मल्यामुळे बऱ्याच गोष्टी वाढलेल्या असतात. आपण जन्मल्यामुळे देशाची लोकसंख्या वाढलेली असते. वाढदिवस. आपण जन्मल्यामुळे सरकारपुढचे प्रश्न वाढलेले असतात. आता 4 लाईन केल्याशिवाय भागत नाही, एवढी वाहनं झाली, एवढं अमकं झालं, तमकं झालं. काय आपला कसला दिवस आहे? वाढदिवस. काही जे लोक जन्मल्यामुळे त्यांचं इनकाउंटर करावं लागतं हैदराबाद. हे समाजामध्ये नवे नवे प्रश्न वाढविणारे आपण असतो. म्हणून आपला काय असतो? मी बरेच दिवस विचार करत असतो, वाढदिवस शब्दाचा अर्थ काय आहे. माझ्या लक्षात आलं, ज्यांनी वाढदिवस नावाचा शब्द काढलाय त्याला कोटी कोटी धन्यवाद. त्यांनी आपल्याला सार्थ पदवी दिलेली आहे. तुम्ही आल्यामुळे बऱ्याच गोष्टी वाढत राहतात, समाजातली भांडणं वाढत राहतात, अलग लक्षात पोलीस स्टेशनची संख्या वाढत राहते, पाण्याचे प्रश्न वाढत राहतात, पाऊस पडत नाही म्हणून पुन्हा आणखी नदी जोडी योजनेचे प्रश्न वाढत राहतात. आपला काय असतो? वाढदिवस नसतो. संतांचा वाढदिवस नसतो महाराज, जयंती असते. जयंती कोणाची होते? जयंती कोणाची होत नसते. ज्यांच्या विचाराने आणि ज्यांच्या कृतीने जीवाचं कोट कल्याण होत असतं, जयंती त्यांची होत असते. कीर्तनामध्ये खरं म्हणजे पाणी प्यायला नाही पाहिजे. पण काय होतं, शिलाई मशीन मध्ये ती शिलाई मशीन चालू झाली की जास्त कपडे शिवल्यावरती परती कोरडी, मग मशीन चालवायला लागली की ती बरोबर द्वाराच धरीत नाही. मग त्या मशीन ज्यांच्याकडे त्यांच्याकडे कुप्पी असते खोबऱ्याच तेलाची, थोडं खोबरेच तेल टाकलं की मशीन नीट चालते. तसं आता रोज 2-2, 3-3 कीर्तन असल्यामुळं ती मशीन जाम होती. मग थोडे खोबरे तेल टाकल्यामुळं मशीन चालत राहील, नाही तर मग स्वराचा आपला मेळ नाही लागत. अलग लक्षात. जयंती कोणाची करायची असते? ज्यांच्या विचाराने आणि ज्यांच्या कृतीनं समाजाचं कोट कल्याण होतं, त्यांची काय करायची असते? जयंती. याच्यात पण 2 प्रकार आहेत, अलग लक्षात. एक भौतिक कल्याण करणाऱ्याची जयंती एक, आणि दुसरी आध्यात्मिक कल्याण करणाऱ्याची जयंती. आध्यात्मिक कल्याण करणाऱ्यामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. एक देवाची जयंती आणि एक संतांची जयंती. हे 2 प्रकार पडतात. काही भौतिक कल्याण करणाऱ्याची जयंती असते, अलग लक्षात. मोठमोठे पुरुष आहेत, महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अनेक जे समाजाचं कल्याण करणारे समाज सुधारक असतील, विचारवंत असतील, त्यांची सुद्धा काय होत असते? त्यांची सुद्धा काय होते? जयंती होते. कारण त्यांनी समाजाचं भौतिक कल्याण केलेलं असतं, म्हणून त्यांची जयंती होते. दुसरी गोष्ट, समाजाचं आध्यात्मिक जीवन उन्नत करणारे, उत्कर्षित करणारे, अलग लक्षात अति उच्च स्थितीपर्यंत पोहोचवणारे जे असतात त्यांची जयंती होती. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक देवाची जयंती आणि दुसरी संतांची जयंती. देवाची जयंती आपण पाहतो. देवाची जयंती आपण का करतो?
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. का करतो तर धर्माची संस्थापना करण्यासाठी देव दोन प्रकाराने कार्य करत असतो. दुष्टाचा संहार करतो आणि भक्ताचं पालन करतो, त्यावेळेला धर्माची संस्थापना होते. हा संतान देवाचा प्रकार आहे. आणि म्हणून राम अवतारामध्ये रावणादिकाचा नाश करून अलग लक्षात सज्जनाचा सन्मान प्रतिष्ठित केला आणि समाजाचे जीवन शांतता आणि सुव्यवस्थामय झालं. अलीकडचा काय शब्द आहे? शांतता आणि सुव्यवस्था हा एक कायद्यातला शब्द आहे. संतान धर्मसंस्थापना म्हणजे त्याचा अर्थ तोच आहे, लक्षात ठेवा. समाजामध्ये आसुरी प्रवृत्तीच्या लोकांनी मुळे समाजामध्ये शांतता नष्ट झालेली असते आणि समाजामध्ये सुव्यवस्था करता येत नाही. आणि शांतता आणि सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर असा शब्द इंग्रजीमध्ये म्हणतात, ते राखण्यासाठी त्याला काय करावं लागतं? दुष्टाचा संहार करावा लागतो आणि सज्जनाचं पालन करावं लागतं. हे देवाचं कार्य आहे. म्हणून राम अवतार असेल, कृष्ण अवतार असेल, अगदी संपूर्ण सर्व देवाच्या वेगवेगळ्या अवताराची भूमिका काय असेल हेच असेल. आता संतांचा अवतार असतो. संतही कार्य करतात, आहे की नाही? देवाचंही धर्म रक्षणाचं कार्य आहे, पण सज्जनाचं पालन दुष्टाचा संहार. परंतु संतांचंच देखील धर्म कार्य आहे. संत दुष्टाचा संहार करत नाहीत, संत दुष्टाच्या दुष्टबुद्धीचा संहार करतात. म्हणून खळाची व्यंकटी सांडू दया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणून भगवान पूज्यपाद शंकराचार्यापासून सर्व साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये जे कार्य केलेलं आहे, अलौकिक कार्य, जगत कल्याणाचं, विश्व उद्धाराचं जे कार्य केलेलं आहे, म्हणून त्यांची काय होत असती? जयंती होत असते. जगद्गुरु तुकाराम महाराजांची वसंत पंचमी जयंती आहे. कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांची गोकुळाष्टमीला काय आहे? जयंती आहे. अशा अनेक संतांची जयंती होत असते. म्हणून ज्यांनी लोककल्याणाचं, जग उद्धाराचं कार्य करत असतात, त्यांची जयंती होत असते. या जयंतीच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अनेक विद्वान कीर्तनकारांची कीर्तने, प्रवचने, भजन वगैरे सेवा झालेली आहे. यामध्ये आमच्यासारख्याचा थोडासा मठ्ठा काय आहे? मी 8 दिवस खूप आता पक्वान्न खाल्लेली आहे. मग शेवटी मठ्ठा कधी असतो? शेवटी असतो. सगळे पक्वान्न खाऊन तृप्ती झाली की मग जरा तोंडाला आणखी थोडं चव यावी म्हणून काय असतो? मठ्ठा असतो. जास्त गोड झालं ना तोंड धरतं, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या पूर्वजांनी भोजनाची पद्धत ठेवली पुरणपोळीच्या जेवणामध्ये. त्याच्यामध्ये गुळवणी एक असायचं जुन्या काळामध्ये, गावरान गुळाचं असायचं गुळवणी, असं लक्षात ठेवा. आणि काय असायचं? आमटी एक असायची. त्याला जुन्या खेड्यामध्ये धावणं आणि दटावणं असं म्हणायचे. दटावणं शब्दाचा अर्थ गुळवणी आणि पोळी मिसळून खाल्ल्यानंतर. मी गुळवणी शब्द का काढला? त्याचं कारण जुन्या काळातला गावरान गुळ जो होता तो आरोग्याला पोषक होता. आता समाजामध्ये कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत याची काळजी करण्यासारखी गोष्ट झालेली आहे. मला लक्षात ठेवा. आता आम्ही तर दूध प्यायचं बंद करून टाकलं. का? हे पिशवीच्या दुधात काहीच राहिलेलं नसतं. एक. दुसरी गोष्ट, पिशवीच्या दुधामध्ये काहीच राहिलेलं नसतं आणि त्याच्यामध्ये इतकी पावडर टाकलेली असते की आपल्या आरोग्याला खूप हानिकारक असतं. मला असं वाटतं यदा कदाचित कुत्र्याला ही गोष्ट कळाली तर कुत्रे सुद्धा दूध प्यायचं सोडून देतील, पण माणसं कधी करतील कोणाला माहिती. जर तुम्हाला गावरान गाईचं, म्हशीचं दूध घरी खात्रीचं मिळालं तरच दूध प्यायचा प्रयत्न करा. नाहीतर ज्याला आपल्या प्रकृतीची काळजी नसेल त्याने बिनधास्त दूध प्यावं. त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. अशी गंमत आहे. असू द्या. हे जुनं गावरान खाणं असायचं. पोळी आणि गुळवणी असं मिसळून खाल्लं की तोंडाला काय यायची? जास्त गोड लागायचं. मग त्याला आमटी घ्यायची, आमटीचा फुरका मारायचा म्हणायचं जुने लोक, बरं का. आणि त्याच्यामुळं गोडीचा भाग कमी व्हायचा आणि पुन्हा आणखी गोड खायला बरं असं वाटायचं. अशा दोन्ही गोष्टी इथे महत्वाच्या आहेत. विठ्ठला 8 दिवस आपण खूप आते अद्वैत चिंतन ऐकलं असेल, भक्तीचा विचार ऐकला असेल, अनेक फार चांगले विचार ऐकले आहेत. बसा. तर आज आता हे थोडासा मठ्ठा आपल्या समोर
तासाभरात जेवढे चिंतन घडलं मांडायचं आहे. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज या चिंतनाकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या पालकत्वाच्या भूमिकेतून आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त झालं त्याची अनुभूती सांगून कृतज्ञता व्यक्त करतात. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा विचाराची उंची लागते. एक वाक्य पुन्हा लक्षात ठेवा. आपल्यावर ज्यांनी उपकार केले, आपलं ज्यांनी कल्याण केलं, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा विचाराची उंची लागते. विचाराची उंची नसेल तर ज्यांनी उपकार केले त्याच्यावर अपकार करण्याची बुद्धी माणसाच्या मनात निर्माण होत असते. त्याला सुद्धा विचाराची काय लागते? उंची लागते. ते कळण्याची धारणा अशा प्रकारची लागते. विडीला सासरं सारखं, माहेरच सारखं, नवऱ्याला म्हणते दादा. ती विडीला सासर आणि माहेर याच्यातला फरकच कळत नाही. तसं आपल्या कल्याणासाठी कोणी काम केलेलं आहे याची जाणीव नसलेल्या माणसाला कृतज्ञता व्यक्त करता येत नाही. श्री संत जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा कृतज्ञता व्यक्त करतात. ही कृतज्ञता कोणाबद्दल व्यक्त करतात? बऱ्याच वेळेला आपल्यावर एवढ्या लोकांचे उपकार असतात बरं का. आपल्याकडं काही लोकांचं आपल्यावर ऋण आहे. कुणाचं? पहिले ऋण आहे आपल्यावर ईश्वराचं ऋण आहे. त्याने सृष्टी निर्माण केली, आपल्याला जन्माला घातलं. जेणे हे जीव दिला दान दयाचे खरी चिंतन, जगज्जीवन नारायण दयाचे. त्याने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे, जन्माला घातलेलं आहे. आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा आपल्याला चांगलं जगता यावं म्हणून दिले इंद्रिय, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडसी नारायण नासे. हे त्याचे उपकार आहेत. त्याचे किती उपकार आहेत महाराज. ही सृष्टी निर्माण केली त्यावेळेला प्रत्येक ऋतूला फळं असावी, त्या त्या प्रकारची झाडं निर्माण केली. प्रत्येक रोगाला औषध असावं म्हणून तशा प्रकारच्या वनस्पती निर्माण केल्या. प्रत्येक ठिकाणची जमीन जशी आहे तशा प्रकारची पिकं निर्माण केली. आणि देवानं सृष्टीची निर्मितीच अशी केली मला, ज्या त्या गावच्या पाण्याचा उतार ज्या त्या गावाला नदी केली. देवानं सगळी सृष्टी जर सपाटच ठेवली असती तर मुंबईचा निघालेला समुद्र आपल्या सगळ्याला बरोबर घेऊन यारे यारे लहान थोर मला सगळ्या बरोबर घेऊन समुद्राला गेला असता. पण आपल्याला पुन्हा सप्ते बिप्ते करायची काही म्हणजे गरज उरली नसती. एवढं त्याने उपकार केला असता. ईश्वराने केवढी मोठी अशा प्रकारची रचना केली. एखाद्या तलावाचं पाणी जर योग्य वेळेत नाही अडवलं तर कोल्हापूरचं काय होतं हे तुम्ही पाहिलेलं आहे. मग त्याची किती रचना आहे. कसं असतं, बरेच लोक देव का मानित नाही बरं का. मला बरेच लोक देव का मानत नाही, त्यांचं काय खोटं नाही. देव न मानणं सुद्धा. ज्या दुकानदाराची उदारी मर्यादित असते, माणूस त्या दुकानदाराला जाऊन रामराम घालतो. मग ते म्हणतात भाऊसाहेब तुमच्याकडे 5 रुपये उधारी, 20 रुपयाची नोट करतात, 5 रुपये घ्या, 15 रुपयाच्या साईज द्या, पुन्हा उधारी त्याला ठेवायची. अशी हुशारी असते. पण ज्याची उधारी लाखो रुपयात असते माणसं त्याचं नाव बी काढत नाही, ते त्याच्या समोरही जाऊ शकत नाही. तसं आपण देव का मानत नाहीत? देवाचे एवढे उपकार समाजावर आहेत, त्या उपकाराच्या मानण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा देव नाही म्हणून बाजूला गेलेलं बरं. अशा प्रकारचं काही लोकांची विचारधारा असतात. असू द्या, आपण याचा एक विचार या ठिकाणी गुरुमाऊली संतांच्या कृपेने करत आहोत. आपल्यावर ईश्वराचा उपकार आहे एक. दुसरी गोष्ट, आपल्याकडे आपल्या ऋषी मुनी साधू संतांनी आपलं समाजाचं जीवन आदर्श जगण्याचा आणि त्याचं आत्मकल्याण करण्याचे विचार आपल्याला दिलेले आहेत. तुम्हाला तासभर बोलायचं झालं तर वकील फीस घेतल्याशिवाय बोलत नाही महाराज. आणि का लक्षात. पण साधू संतांनी एवढं मोठं प्रचंड वाङ्मय करून ठेवलं. त्यांच्या आयुष्यामध्ये ते चंदनाप्रमाणे झिजले आपल्यासाठी. म्हणून त्यांची आपल्यावर काय आहे?
केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी माय, धर्मी त्यांच्या देखिले पाय दिली अक्षय भयवरदान गा. हे साधू संतांचे प्रचंड अशा प्रकारचे काय उपकार आहेत. म्हणून आपल्याकडे देवाचं ऋण आहे आपल्यावर. दुसरी गोष्ट आपल्यावर साधू संतांचं ऋण आहे. तिसरी गोष्ट आपल्यावर मात्या पित्याचं ऋण आहे आपल्यावर. लक्षात, ह्या सगळ्याच्या एवढे ऋण आहेत आपल्यावर की त्या ऋणातून आपण मुक्तच होऊ शकत नाही. बरेच मुलं आई वडिलांकडे लक्ष देत नाही. त्याचं कारण असं आहे की आई वडिलांचे एवढे उपकार आहेत तर त्या उपकारातून आपण फेडच करू शकत नाही. त्याच्यापेक्षा त्यांच्याकडे न गेलेलं बरं. अलग लक्षात, अशा डोक्याची काही लोक असतात. आणि काही लोकांचं म्हणणं कसं असतं, जरी आपल्याला सोसायटीचं कर्ज फेडता नाही आलं तरी जर सोसायटीमध्ये जर निवडणुकीला उभारायचं असलं तर त्याचा असा नियम आहे सहकाराचा की तो थकबाकीत नसला पाहिजे. चालू बाकीत असला तरी चालेल, त्याला निवडणुकीला उभा राहता येतं. त्या पद्धतीने काही लोक विचार करतात आई वडिलांचे उपकार आपण फेडू शकत नाही, उगा थकबाकीत राहण्यापेक्षा चालू बाकीत राहावं, त्याच्यासाठी त्यांची सेवा घडेल तेवढी करत राहावी. जाऊ द्या, असे उपकार आहेत. आणि या उपकाराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा विचाराची उंची लागते, मग त्या विचाराची कृतज्ञता व्यक्त करता येत असते. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या उंचीचं मोजमाप करण्याचं एक कारण नाही. तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. तुकोबाराय म्हणजे भक्तीचा कळसच आहे. ते तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये संतांनी समाजाचं पालकत्वाचे दोन प्रकार आहेत. अलग लक्षात, एक प्रकार असा आहे वैयक्तिक पालकत्व आणि दुसरं सामाजिक पालकत्व. गुरु हे वैयक्तिक पालकत्व घेत असतात आपल्या शिष्याचे, संत मात्र सामाजिक पालकत्व घेत असतात. संत समाजाला काय मेघवृष्टीने करावा उपदेश, अशा प्रकारची संतांची भूमिका असते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला शिष्यस्तेहम शादिमाम त्वां प्रपन्नम, त्याला वैयक्तिक पालकत्व म्हणायचं. परंतु गीतेच्या उपदेशामध्ये वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करून विश्वाच्या कल्याणासाठी दिलेलं तत्वज्ञान असतं, त्याला काय म्हणायचं, सामाजिक पालकत्व म्हणायचं. संत हे सामाजिक पालकत्वाने जगाला उपदेश करत असतात, जगाचं कल्याण करत असतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, साधू संतांनी आमचं पालकत्व स्वीकारल्यामुळे वेळोवेळी आम्हाला जवळ घेऊन सर्वांगाने आमच्या कल्याणाचे विचार दिले, त्याचं अनुष्ठान आमच्याकडून करून घेतल्यामुळं आमच्या जीवनात काय घडलं अभंगाच्या पहिल्याच्या
आजी फळ झाले साचे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जे जन्माला आलो म्हणजे कोणत्या जन्माला आलो? मनुष्य जन्माला आलो त्याचं आज आम्हाला खऱ्या अर्थानं फळ प्राप्त झालं. साचे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. साच सत्य याच्यात कुठल्याही प्रकारची भेळ मिसळ नाही. एकदम निरस लोणकड कडकड कडकड कडविलेलं साच. डाळण्याचं नाही हे साच. गावरान गाईचं आईनं दही केलेलं तिनंच चांगल्या पद्धतीचं त्याचं तूप तयार केलेलं आणि ते असं कडकड कडकड कडवलेलं त्याचा चांगला खास वास येत असलेला एकदम सुगंध असं साच. आणि पहिल्यांदा जावाई सासरवाडीला गेल्यानंतर त्याला त्या बेसनाच्या लाडूमध्ये टाकून खायला दिलेलं. अलग लक्षात. हे ऐकून त्यांना हसून यायचं काय कारण आहे की त्या काळात जरा बरं होतं. सासूबाईच्या जावयाकडे लक्ष होतं, दूधही चांगलं मिळत होतं. त्या काळात यांनी ते खाल्ल्यामुळे याचा उमाळा त्यांना या ठिकाणी आला. तरी त्यांनी तो दाबून धरायचा बराच प्रयत्न केला पण आवरला नाही. त्याला त्यांची काय चूक आहे? खरं आहे का खोटं? जमले. त्यावेळेला जावाई सुद्धा कधीतरी जायचे त्याच्यामुळे तेवढा सन्मान व्हायचा. आता जावाई काय नाही महिलांनी हे सासरवाडीच्या वाटेला बस सकाळी फोन तर 5 वाजता जावाई हजरच असा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं जास्त अतिपरिचयात आवाजण्या जाऊ द्या. आपला विषय असा आहे की असं निरस साच सत्य असं आमचं काय झालं. आजी फळ झाले साचे सत्य सत्य झालं. तुकाराम महाराजाला विचारलं फळ झालं म्हणजे नेमकं काय? आलं का लक्षात? फळ झालं म्हणजे काय? जी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर जीवाला पुन्हा कशाचीच अपेक्षा करावी लागत नाही असं श्रेष्ठ प्राप्तव्य प्राप्त झालं म्हणजे त्याचं काय झालं? कल्याण झालं, त्याचं साच झालं, सार्थकता झाली असं त्याचं ते म्हणावं लागतं. जी गोष्ट मिळवली की काही दिवसांनी पुन्हा मिळवावीच लागते, काही दिवसांनीच मिळवावीच लागते. ते साच नाही, ते आहे पण ठराविक काळापुरतं. वैकुंठवासी पूज्य गुरुवरे विठ्ठल महाराज घुले बुवा नेहमी सांगायचे भूक लागणे हा सुद्धा रोगच आहे. भूक लागणे सुद्धा काय आहे? रोगच आहे. जेवण करणं त्याच्यावर औषध आहे. परंतु हा रोग सगळ्याला असल्यामुळे त्याला रोग म्हणायचं कोणी धाडस करत नाही. कोणी धाडस करत नाही. एखादा दोष एखाद्या माणसाला असला तर लोक त्याला चिडवतात पण तो दोष जर अनेक लोकांना असला तर चिडवत नाही. एका गावामध्ये एक लांडो कुत्र होतं. त्याला सगळे कुत्रे म्हणायचे लांडो कुत्र लांडो कुत्र लांडो कुत्र. नेहमी करता दुसऱ्याला नावं ठेवायचा कधीच प्रयत्न करू नका कारण तो माणूस चिडला तर आपल्याला त्याच्या पंक्तीला आणून कधी ना कधी बसवीत असतो. त्यामुळे लोकांना हिनवायचं कधी प्रयत्न करायचे नाही. ते लांडो कुत्र म्हणले होते कुत्र्याच्या लक्षात सगळेच आपल्याला लांड लांड म्हणते. त्या कुत्र्याने अभ्यास केला आणि सगळ्या कुत्र्याला सांगितलं आपली एक मिटिंग आहे म्हणले आणि नदीच्या तीरावर मिटिंग आहे म्हणले. बोलवलं. कशासाठी मिटिंग आहे? मिटिंगचा ऐन वेळेचा विषय अलग मुख्य विषय काय असतो त्यांनी चर्चा केली. ऐन वेळेचा विषय म्हणले आता सगळ्या कुत्र्याला खरूज आलेली आहे. त्या खरुजीवरचं एक औषध मला सापडलेलं आहे आणि ते तुम्हाला सगळ्याला द्यावं आणि आपली सगळी बाहुकी खरूज मुक्त करावी असं माझ्या मनात विचार आलंय. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. माणूस आपल्या कुळात जन्माला त्याच्यामुळे आपल्या कुळाचं सार्थक झालं. ठीक आहे म्हणजे मग त्यानं ओढ्याच्या कडे सांगितलं की ही जी ओढ्याच्या नदीच्या किनाऱ्यावर जे वेज आहेत छिद्र आहेत त्यात प्रत्येकाने शिपटी घालायची म्हणले आपली आपली. आणि हे औषध असं आहे म्हणले होतो त्रास पण गुण हमखास. आणि थोडा त्रास झाला म्हणून जर कोणी इंजेक्शन करायचं सोडून दिले तर त्याची ताप कमी होईल का? होतो त्रास पण म्हणले गुण हमखास आहे म्हणले त्याची काय काळजी करू नका. त्रास झाला तरी तो सहन करायचा. सगळ्याची मानसिक तयारी झाली. मग ती जे छिद्र होती ती खेकड्याची होती आणि ह्यांनी शेपट घातल्यामुळे आता खेकड्याला वाटलं ही चालून शिकार आली. सगळ्या खेकड्यांनी 1 2 साडेबंदी सगळ्यांनी शिफ्टीमध्ये घातली आणि सगळे खेकडे सावधच होते. ते कर 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 शिफ्टी तोडली. मग शिफ्टी तोडल्यानंतर ते बाहेर येऊन बघितले. ते म्हणले अरे तू तर सांगितलं खरूज जाती खरूज राहिली वरी शिफ्टी तुटली खाली असं कसं झालं? ते म्हणले तसंच होतं म्हणले. आता तुम्ही कसे झालात म्हणला? आता तुम्ही लांडे कुत्रे झालेत. आता तुम्ही सगळे लांडे झाल्यामुळे मला लांड म्हणायची कोणाची धाडस होईल का? असं काय
करून टाकला. म्हणून एक दुःख एकाला असलं तर लोक त्याला चिडवतात, पण ते दुःख सगळ्याला असलं तर लोक त्याला चिडवतात का? लोक त्याला चिडवत नाही. अशी गंमत आहे. त्यामुळं गुरुवरे घुलेबाबा म्हणायचे, भूक लागणं सुद्धा काय आहे? रोग आहे. पण जेवण हे त्याला काय आहे? औषध आहे. पण हा रोग कोणाकोणाला आहे? हा लोक सगळ्याला रोगच सारखा आहे. त्याच्यामुळे काही म्हणायचं काही कारण होत नाही. त्याचं कारण असं आहे की भूक लागल्यानंतर जेवण केल्यावर ती गोष्ट भूकक्षुधा निवृत्ती ही कायमची होत नाही. शेवटी माणूस मरायच्या वेळेला जरी आला, त्याला अन्न जात नसलं तरी 2 चमचे दूध जातच, कधी संपत नाही. हे ज्यावेळेला घरातून निघून जातं त्यावेळेस वेळेला त्याचं खाणं बंद होतं. म्हणजे ही क्षुधा निवृत्ती ही तात्कालिक निवृत्ती आहे, पण जीवाच्या ठिकाणची आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होऊन त्याला आत्मस्थिती ब्राह्मीस्थिती प्राप्त होणं हे खऱ्या अर्थानं मनुष्य जन्माला आल्याचं हे खरं फळ आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हे फळ आम्हाला प्राप्त झालं, पण हे फळ प्राप्त होण्यासाठी तुमच्यात कुठली उणीव होती की ती साधू संतांनी ती उणीव तुमच्यातली घालवली. तुकाराम महाराज म्हणतात, 2 गोष्टी आमच्यामध्ये होत्या, त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. संतांनी आम्हाला जन्माला आलेल्याचं फळ प्राप्त झालं हे समाधान व्यक्त करण्यासाठी, ही सफलता सिद्ध करण्यासाठी काय केलं तर आमच्या जीवनामध्ये त्या स्थितीपर्यंत जाण्याचे प्रतिबंध होते ते संतांनी ते प्रतिबंध दूर केले. काय केले? प्रतिबंध दूर केले. लोक असं म्हणत असतात, साधू संत आम्हाला काय देतात? एक वाक्य सांगू का? साधू संत आपल्याला काहीच देत नाहीत. आपल्या घरी आले की आपल्या हौदातल्या 5 बादल्या पाणी उडविल्याशिवाय राहत नाहीत. कोणी साधू संत आपल्या घरी आणि आपल्याला काही देऊन गेले का? काहीच देत नाहीत. आपल्यालाच द्यावं लागतं. तुम्हाला दूध पाहिजे का? तुम्हाला नाश्ता पाहिजे का? तुम्हाला स्नानाला काही पाहिजे का? तुम्हाला कपडे धुवायला पाहिजे का? तुम्हाला एसटीत बसवायला पाहिजे का? तुम्हाला अमुक करायला पाहिजे का? द्यावं लागतं. मग संत काय देतात? एक वाक्य सांगू का? संत समाजाला काहीच देत नाहीत, पण संत समाजाला देतात ते जगाच्या बाजारात कुठेच मिळत नाही. लक्षात, ते जगाच्या बाजारात कुठेच मिळत नाही. तुम्ही जगाचा बाजार जर पाहिला, सायन्स सायन्स सायन्स, हे सायन्स मध्ये बसत नाही आणि ते सायन्स मध्ये बसत नाही. मी एका कार्यक्रमात म्हटलं, सायन्स या शब्दाची चर्चा किमान साधू संताच्या पायिकासमोर तरी करू नका. का करू नका? जगाला विज्ञानिष्ठ आणि अत्यंत पुरोगामी विचार देण्याचं जगापुढे पहिल्यांदा काम जर कोणी केलं असेल तर साधू संतांनी केलं. साधू संताला विज्ञान आणि सायन्सची भाषा सांगण्याची गरज नाही. एक वाक्य उच्चारू का? भारतीय संस्कृती हे जगाच्या पाठीवरचं प्रगत विज्ञान आहे. जगाच्या पाठीवरचं प्रगत विज्ञान आहे. आपण कसं आहे, काय झालं आपल्याकडून महाराज, की आपण संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत असताना आध्यात्मिक मुद्दे समाजासमोर हायलाईट केले आपण. परंतु हे करत असताना आपलं वाङ्मय विज्ञानिष्ठ कसं आहे, आपलं वाङ्मय हे समाज कुटुंब व्यवस्था नीट करणारं कसं आहे, समाज व्यवस्था नीट करणारं कसं आहे, राष्ट्राला बलशाली बनवणारं कसं आहे, हा मुद्दा आपण लोकांसमोर काय केला नाही, मांडला नाही. त्याला अलीकडच्या भाषेमध्ये प्रेझेंटेशन म्हणतात. प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण करणे. ती गोष्ट त्या अंगाने काय केली पाहिजे, लोकांच्या समोर मांडता आली पाहिजे, म्हणजे लोकांच्या लक्षात येते. आता अलीकडे सरकारच्या लक्षात आलेलं आहे की खरंच संत वाङ्मय हे राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठीच आहे. हे आत्ता लक्षात आलेलं आहे. थोडं 1 मिनिटाचा वेळ घेऊन सांगतो.
एक डिगीकर साहेब म्हणून आपल्या न्यास कार्यालयाचे महाराष्ट्राचे प्रमुख होते. आता त्यांची बदली दुसरीकडे झाली, आता एक दुसऱ्या मॅडम तिथं आलेल्या आहेत. आम्ही कार्यक्रमात होतो, गप्पा मारताना म्हणलं साहेब मला एक खंत वाटते म्हणे की अलीकडच्या काळामध्ये आयकर मुक्तीचं प्रमाणपत्र कोणाला दिलं जातं की ज्या माणसाचं काम सोशल काम आहे, वृक्षारोपण, जलसंधारण, व्यसनमुक्ती असं काम आहे, पण धार्मिक गोष्टीला दिलं जात नाही. कारण अजून सरकारच्या डोक्यात एक असं नाहीच येत, त्यांना असं वाटतच नाही की अध्यात्माचे जे कार्यक्रम आहेत ते समाजाच्या जडणघडणीसाठी आहेत असं अजून कायद्याला वाटत नाही. याची खंत वाटते. आणि मग हे कसं सर्वांगानं समाजाच्या हिताचं आहे. आज टाउन प्लॅनिंगची कल्पनेचा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांनी टाउन प्लॅनिंगची कल्पना सांगितली. नगरीची रचावी, जलाशय निर्मावे, महावनी लावावी, नाना उद्य, वृक्षारोपण केलं पाहिजे, पाण्याचं जलसंधारण केलं पाहिजे, शहरामध्ये टाउन प्लॅनिंगची कल्पना असली पाहिजे. अशा शेकडो गोष्टी. मी इंदोरून येत होतो, मी बऱ्याच वेळेला कीर्तन सांगत असतो हा मुद्दा. मी धुळ्याला आलो, एका प्राध्यापक मॅडम ओळखीच्या होत्या म्हणून त्यांच्याकडे गेलो. मी स्नान वगैरे केलं. मी त्यांना म्हणलं मॅडम मला तुळशीला पाणी घालायचे, तुळस कुठे आहे? त्यावेळेला त्या मॅडम मला काय म्हटलं सांगू का? त्या मला म्हणले बोधले महाराज हे तुळस वगैरे या गोष्टी अंधश्रद्धेच्या आहेत आणि तुम्ही आमच्याकडे आलात म्हणजे कुणीतरी महाराज वगैरे आमच्या डोक्यात नाही, एक आमच्या भागातला आणि आमच्या घरच्या माहेरच्या लोकांच्या ओळखीचं मनुष्य आहे. कोण आहे? एक मनुष्य आहे आणि म्हणून तुमची मी व्यवस्था केली. आता एक आयुष्यात लक्षात ठेवायचं, आपल्या विरोधात जर कोणी माणूस बोलला तर त्याला विरोध करायचा नाही. तोटा काय होतो? आयुष्यातला एक सच्चा मित्र निघून जातो. लक्षात ठेवा. त्याला विरोध नाही कधी करायचा, त्याच्या विचारात परिवर्तन करायचं. त्याच्या विचारात जर परिवर्तन केलं तर आयुष्यात आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक सच्चा मित्र आपल्याला मिळत असतो. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्याला विरोध नाही करायचा. मी त्यांना म्हणलं मॅडम किती छान बोललात, खूप बरं वाटलं. म्हणलं तुमच्यासारखी बहीण मला 25 वर्षापूर्वी जर मिळाली असती तर माझ्या आयुष्याचं कीर्तन प्रवचन करून असं वाटोळं झालं नसतं. हा सत्यानाश माझ्या आयुष्याचा झाला. ते असं बोलल्यामुळे ते मूडमध्ये आल्या. घरात मी नवरा बायकोचं का जमत नाही मला, तुम्ही तिला मूडमध्येच येऊ देत नाही. ती जेवायला बसते, आपण जेवायला बसलो ना, जे भाजी खराब झाली त्याच्यावर कधीच बोलायचं नाही. जी का भाजी चांगली झाली, कारलं खराब झालं, असू दे, पण दोडका किती छान झाला, हे किती अगदी टोमॅटोची भाजी किती छान झाली, तुझ्या आईचे खऱ्या अर्थानं तुला केवढी मोठी शिकवण आहे, माझ्या आईवडिलाची पुण्य ही असली बायको मिळाली. माझ्या नाही बरं का, त्याच्या असं म्हणायचं. एवढं म्हणल्यानंतर ती येडं इतकं मूडमध्ये येतं म्हणता. कोण? मी वेडं सुद्धा म्हणत नाही, येडं म्हणतो. अलग आहे की इतके मूडमध्ये येतं गेलं की फ्रीज कडे जातं. तुम्हाला श्रीखंड देऊ, तुम्हाला बालुशाही देऊ, तुम्हाला आणखी दुसरं काही देऊ, लोणकडं तूप देऊ. तिला म्हणायचं बाई तुला काकडी चिरून देऊ का, तुम्हाला कांदा चिरून देऊ का? तिला म्हणायचं काही चिर, फक्त माझं नाक कापू नको. सांगायचं कारण कसं आहे, आपण काय करत नाहीत, हा काय करत नाहीत. ही तुम्हाला किती मनमन पटलं. ही आता तुम्हाला असं वाटलं असेल महाराज ही कीर्तन 25 वर्षापूर्वी झालं असतं, मला त्याचा लाभ झाला असता. आता सगळं आवड पिरून झालेला आहे. आता काय असू द्या, सांगायचं या ठिकाणी कारण कसं आहे, मी त्यांना मूडमध्ये दिलं. मॅडम किती छान बोलल्या असं म्हणल्यानंतर ते मॅडम लगेच असते त्याची बॉडी लँग्वेज बदलली ना, ती मूडमध्ये आल्या. त्यांना असं वाटलं खरंच आता ह्या माणसाला आपण घडवणारच आहे. ठीक आहे मॅडम, खूप खूप छान बोलला. ते म्हणजे तेच तर म्हणते. बॉडी लँग्वेज बदलली. तिला असं वाटलं आता काही नाही, मी श्रीकृष्णच आणि हे अर्जुन बारा भेटला आपल्याला गीता सांगाय. इतक्या मूडमध्ये आली. मी बी तितकं तिला मूडमध्ये येऊ दिलं आणि त्यांना सांगितलं मॅडम मी सुद्धा ग्रॅज्युएट माणूस आहे, 78चा ग्रॅज्युएट माणूस आहे. मी कॉलेजमध्ये शिकलो आहे. म्हणलं O2 म्हणजे ऑक्सिजन आणि O3 म्हणजे ओझन. ऑक्सिजनपेक्षा ओझन वायू प्रभावी आहे आणि तुळशी ओझन वायू सोडते. स्त्रियाला तांबड्यापेशी कमी असतात म्हणून त्यांना ओझन वायूची गरज असते, माणसाला सुद्धा ओझन वायूची गरज असते. म्हणून आमच्या साधू संतांनी ओझन वायू मिळावा म्हणून तुळशीला प्रदक्षिणा घालायचे सांगितल्यात म्हणलं. आणि त्यावेळेला लोकांना विज्ञान कळत नव्हतं म्हणून पुण्य शब्दाचा वापर केलाय म्हणलं. असं माझं मत आहे. ते म्हणले आधी राईट, गुड, करेक्ट. पुढच्या वेळेला तुम्ही येताल माझ्या दारामध्ये काय असेल, तुळशीचं वृंदावन असेल. काय झालं बघा, लोकांची शैक्षणिक उंची वाढली तर प्रबोधनकाराने सुद्धा आपले विचार त्याच्या उंचीतच मांडले पाहिजेत. त्याच्यामुळे समाज आपल्याबरोबर आल्याशिवाय राहत नाही. आज तर समाजाला धर्माची एवढी गरज आहे महाराज, एवढी गरज आहे समाजाला. आता सरकार सुद्धा थकलं बघा. सरकार काही करू शकत नाही. दिल्लीला ज्यावेळेला रामलीला मैदानावर सप्ताह झाला, महाराज ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होती. त्यावेळेला
आपले देशाचे गृहराज्यमंत्री हंसराज आहेर साहेब दररोज एक एक मिनिस्टर यायचे, कॅबिनेट मंत्री 10-12 खासदार यायचे, टाळ घेऊन उभं राहायचे, भजन करायचे, एक एक पंगत करून जायचे सगळे. त्यावेळेला हंसराज आहेर साहेबांनी बोलताना सांगितलं, महाराज या देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था ठेवायची असेल तर आता पोलिसाच्या काठीनं हे काम होणार नाही. अलग आता हे काम शिक्षा देऊन होणार नाही, संतांच्या विचाराची दीक्षा दिली तरच समाज राहील. वाक्य आहे. आणि म्हणून आपण याच्यासाठी चिंतन करत आहोत की आपल्याला किती जरी विज्ञानिष्ठता अशी जरी असेल तरी विज्ञान जे आहे हे संत वाङ्मयात पावलोपावले आपल्याला दिसून येत आहे. तसा कधीतरी एखादे व्याख्यान ठेवा, आपण विचार करू संत वाङ्मय हे विज्ञानिष्ठ कसं आहे. आता हे कीर्तन असल्यामुळे 9:15 तर होऊन गेलेलेच आहेत आणि त्याच्यामुळे हे लवकरात हे वन डे मॅच आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त बोलता येत नाही. एका दिवसातच कुंकू, एका दिवसाचं टिळा, त्याच दिवशी लग्न लावायचं, त्याच दिवशी साडं भरायचं, त्याच दिवशी देव उठवून घरी जाऊन वरात मिळवायची. इतकं काम एका दिवसात असल्यावर मग सगळं काय होऊ शकत नाही. त्याच्यामुळे थोडासा विचार या ठिकाणी सांगितला. जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी अभंगाच्या द्वारा व्यक्त करतात की आम्हाला 2 गोष्टीचा प्रतिबंध होता. अलग लक्षात, एक आम्हाला भय होतं, दुसरी गोष्ट आम्हाला खंत होते. या 2 गोष्टी होत्या. तुम्हाला भय कशाचं होतं? तुकाराम महाराज कशाचं भय होतं? भय कशाचं होतं? चालता वाट पुढे संधी भागी तुझं धरून जन्मली आणि किती मेले. आजा मेला, पंजा मेला, बाप मस्त देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला रे. अशी गंमत आहे. किती मेले किती मार. या महाराष्ट्राचं एक मोठं राजकीय सामाजिक क्षेत्रातलं काम केलेलं विभूती महत्व विलासरावजी देशमुख साहेब, ते ज्या वेळेला वारले, त्यांचा डेथ झाला, मृत्यू झाला, त्यावेळेला क्लिप होती बघा. ती अतिशय उद्बोधक होती. विठाला न जाने कौन सा देश. सुरुवात काय त्याची? चिट्ठी ना कोई संदेश, न जाने कौन सा देश जहां तुम चले गए. चिट्ठी
जहां तुम चले गए. हजारो राजे जन्माला आणि गेले, आले आणि गेले. त्यांचा काही पत्ता, काही मिस कॉल, काही व्हॉट्सअपवर निरोप, हा गुगलवर काही, वेबसाईटवर काही दिसलं का? हा दिसलं का काही? नाही. एकदा गेल्यावर काही खरं नाही. मी चातुर्मासाला असताना वैकुंठवासी पूज्य शंकर महाराज खानदारकर महाराजाचं कीर्तन ऐकलं. ते कीर्तनातले एक प्रमाणे तुम्हाला एक विनंती करेन, थोडा मोठ्यांचे कार्यक्रम जरूर ऐकत जावे. जेव्हा पाठ करायला आपल्याला दिवस लागतो लक्षात, त्या त्यांच्या मुखातून ऐकल्यानंतर आयुष्यभर आपल्या स्मरणात राहत असतात. अधिकारी पुरुषाची वाणी आहे महाराज. मी वारकरी शिक्षण संस्थेच्या याच्या अगोदर वैकुंठवासी पूज्य दुंडा महाराज थकलेले होते. मी विचार केला 4 वर्ष झाल्यानंतर महाराजांची वाणी ऐकायला मिळणार नाही. मी संस्थेत त्याला एक वर्ष उशीर केला आणि त्यांची एक चातुर्मास ऐकली. तर त्यावेळेला त्यांच्या मुखातून ऐकलेल्या शेकडो ओव्या त्याला पुन्हा पाठ करायची गरज नाही पडली. अलग लक्षात अधिकारी पुरुषाचं असतं. त्यांचं एक प्रमाण होतं, देशवेश नव्हे माझा सहज फिरता आलो. आता प्रमाण म्हणायला वेळ संपली आपली. म्हणून देशवेश नव्हे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कौनावरी कोटे स्थिर राहिलो. काय पाय डोळे म्हणता माझा कैसा मोकलेलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. आता माझी खरी चिंता झाली. देशवेश नव्हे माझा. इथे जन्माला म्हणजे पुन्हा इथे जन्माला येऊ असं नाही. आपण मनुष्य जन्माचा वेश आलाय, पुन्हा हे होईलच असं नाही. खंतीने ते न करा होणे गाढव कुत्रा, सहज फिरत आलो. अशा प्रकारचं हे माणसाचं जीवन आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला ह्याची भीती वाटत होती, भय याचं होतं. आणि खंत कशाची होती? खंत कशी असती माहिती का? जी गोष्ट आपल्याला अपेक्षित आहे आणि ती गोष्ट नाही झाली की आपल्याला काय वाटते? खंत वाटते. ज्याला मुलगा नाही ना त्याला किती जरी ऐश्वर्य असलं तरी मुलगा नाही याची काय असते? दशरथ राजाला सगळं होतं पण पुत्रहीन सेमे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. मुलगा नसल्यामुळे दशरथ राजाला जर राज्य दुःखमय वाटत होतं म्हणजे ती काय असते? खंत असते. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात जन्म मरणाचं भय होतं. आणि दुसरी गोष्ट, मनुष्य जन्माला येऊनही आपण भगवत प्राप्ती करू शकतो नाही याची मनामध्ये काय होती? खंत होती. पण साधू संतांनी आम्हाला सांभाळलं. आता सांभाळलं म्हणजे काय? थोडंसं चिंतन करून समारोपाकडे आपण जाऊ. सांभाळणं म्हणजे काय करायचं? एखाद्या मुलाला जर सांभाळायचं असलं तर त्याला धोका होईल अशा जागेकडे जाऊ द्यायचं नाही. एक बरं का, त्याला पोटभर खायला घालायचं. आणि तिसरी गोष्ट, त्याचं मन प्रफुल्लित ठेवायचं. अशा अनेक गोष्टी सांभाळण्यामध्ये पहिली गोष्ट काय? त्याला धोका होईल अशा ठिकाणी जाऊ द्यायचं नाही. साधू संत काय करतात? देव काय करतो? तुझं लागली सकळ चिंता, राखणी लागे वाकडे जाता, पुरती निर्विषयी संता, नवे विसंबता हे काय? वाट दावी करी धरून या. म्हणजे आपल्याकडून अनिष्ट काही होईल, आपलं अधपतन होईल अशा प्रकारची गोष्ट आपल्याकडे घडू नये, त्या गोष्टीकडे आपल्याला जाऊ देत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कशी आहे? आपल्याला पुष्टी देतात. आपल्या शरीराला असं खायला घालायचं की पुष्टी देईल असं खायला घालायचं. जेव्हा ताकद खाऊ घातल्यानंतर सोगणी झाल्यासारखा माणूस होत असतो. पण त्याला जर लोणकड तुपातला गावरान गव्हाचा असा मलिदा करून ते पूर्वीच्या काळात जोड गहू असायचे, त्या जोड गव्हांना आणि करडीचं तेल असायचं आणि ते जोड गहू असायचे. ते जोड गव्हाची चपाती केली ना त्याच्या 4 पडदे असायचे एकदम खास. आणि मग खास आंब्याचा रस असावा, अलग लक्षात. आणि त्याच्यात भजे रोटी शेजारी असावे आणि ते बोटव्याचा भात त्याच्यामध्ये असावा आणि वाढणारी बाईन असं भरघोस तूप वाढलेलं असावं. मग कसं वाटेल हे तुमची तुम्ही मनात विचार करा. मी जास्त त्याच्यावर वेळ येत नाही, अलग लक्षात. त्याची जशी तृप्ती अशा प्रकारची होते, त्याचं एक अंगाला पुष्टी येते. त्या पद्धतीने साधू संतांनी आमच्या जीवनामध्ये ज्ञान आम्हाला दिलं आणि साधू संतांनी आम्हाला भक्तीनं घडवलं. पुरुषार्थ सिद्धी घेऊन चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगादीत जयानी घातली मुक्तीचे गवांदी, मिळविली मांदी वैष्णवाची, देवघ्या कोणी ऐताला घर पुसुनी. काही गोष्टी केल्या नाही ते विनंती केली. विनवितो सकळ जना कर जोडणी थोरा लहाना, दान वितेली द्या मजदिना म्हणे तुक्या बंधू राम म्हणागा. अनेक ठिकाणी आपल्याकडून नामस्मरण करून घेतलं, आपल्याकडून भगवंताची सेवा करून घेतली आणि आपल्याला कधीही
आपली वृत्ती विकाराकडे जाणार नाही याची आपली काळजी घेतली आणि संतांनी आपल्याला ब्राह्मी स्थिती आत्मस्थिती प्राप्त करून दिली. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हे तुम्ही आम्हाला सांभाळलं, त्या सांभाळण्याचा परिणाम झाला. आता आम्हाला कुठलीच इच्छा राहिली नाही अभंगाची. इच्छा केली ते पावलो. काय इच्छा होती तुकाराम महाराज? नारायण नामे जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती ही स्थिती आम्हाला प्राप्त झाली आणि त्याचा परिणाम भगवान परमात्मा प्राप्त झाल्यामुळे आमच्यातली खंत संपली. आणि दुसरी गोष्ट ब्रह्मी स्थिती प्राप्त झाल्यामुळे आता नाशापासून आम्ही त्याचा धोका मला राहिलेला नाही. धोका होता, भय होतं काळाचं. भय कशाचं होतं? काळाचं. पण भगवत कृपा झाल्यानंतर काळ काही करू शकत नाही. काळ गुलाम सलाम करी तुकिया घरी राहतो. तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मादी देव सुद्धा काळाचे शिकार झाले, पण आम्ही मात्र तुकोबाराय म्हणतात जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. असे आम्ही झाल्यामुळे तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. छोटी गोष्ट आहे बघा, छोटी गोष्ट. कधी कधी काय असतं, भ्यावं लागतं. पण एखादी गोष्ट हातात आली पुन्हा भीती वाटायची गरज नाही. ज्यावेळेला मुलीचे लग्न असतं, मुलगी पाहायला येतात लोक, जुना तो काळ होता. मग ती मुलगी यायची, अशी मोठमोठी माणसं बसायची समोर, वयस्कर माणसं सिनियर लोक असे बसायचे समोर. आणि मग ती मुलगी पाहायला यायची, हातात तांब्या असायचा, ती मुलगी प्यायची. आतून सांगितलं असायचं की बाळ उजवा पाय टाकावं लागतं पुढे. ते बायका खिडकीतून बघायच्या, मग ती करायची. ती पोरगी घाबरलेली असते आणि तिने पाय टाकतात, डावाच पाय टाकला की आतून खिडकीने बायका म्हणजे शकुंतला चुकलीच म्हणायची. आलं का लक्षात? असं इतके भेटायचं, असे थरथर कापायची. बाळ तुझं नाव काय, वडिलाचं नाव काय. हे इंटरव्ह्यू त्या काळात फार जड वाचायचा. लक्षात दे, त्या काळात मुलीला वाचायला आलं म्हणजे खूप झालं. मग तिला वाचायला वाचाय 4थीचा 5वीच्या धडा मग जाऊ द्या हरकत. मुली मग त्या काळात म्हणायची मुलगी लिहिणारी पुसणारी आहे. काय म्हणायचं? तुमचा काळ असाच होता. आता ही MBBS आहे, ती MD आहे. आणि अलीकडे काय झाले महाराज, सगळ्याला जोड असावी वाटते. वकिलाला वकील असा वाटते, मास्तराला मास्तरीन असा वाटते, डॉक्टरला डॉक्टरीन असावी वाटते. आमचे बी शिरले बुवाला बुईन असं वाटते. आता अलीकडे चालले, एवढं रामानाचार्य असलं तर ती भागवताचार्य असते.
असू द्या, आता ती काळाचा मायमाज्याला जसं जमत त्याचं जमत असू द्या. सांगायचं कारण काय आहे, काय झालं ती घाबरलेली असते. आणि ज्या वेळेला मग लग्न होतं त्यावेळेला मुलगा नवरदेव असं पडत नाही, सगळं तो चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणा. उशीर झाल्यावर असलंच कीर्तन सांगावं लागते, म्हणजे ती लोक जागेवर राहतात. मग ती पुढं असं चालत असतं, ती मागं चालत असते, भीती असते. काय नवीन काय कुणाचं आहे का? नाही ना, हे आम्ही जुनं सांगतो. नवी काय असते त्याला काय म्हणतात, आत्ताचं तात्काळ असं नाही ना, काय असं चाललेलं असतं. मग ती घरात गेल्यानंतर ती सासू काशीपळ वापरल्यासारखी तुला घाबरत असते. सासूला बघितल्यानंतर सासरा म्हणजे असे पांढरे मिशन फेटा समजा सोडून हातात काठीन 6-7 पानाचा विळा एकदाच खाणार, जणू काय म्हैस पातळावर सुटली अशा प्रकारचा तो सासरा. असं सगळं पाहिल्यानंतर ती घाबरून जायची मुलगी. होता 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 1-2 मुलं बाळ झाली. नवरा म्हणजे कोल्हापूरच्या तालमीतला हॅक केल्यावरती पोरगी घाबरून जायची. होता 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 सासूचा दाखा असायचा, हे तू पाणी जास्त आणलं, तेलच जास्त टाकलं, अमकच केलं तमकच केलं, सारखी बोलायची ती मुलगी. तिला बोलायची, ती घाबरून जायची. पुढं होता होता 1-2 मुलं बाळ झाली. आणि झाल्यानंतर तिनं काय केलं, नवऱ्याला हाताळीत हाणलं. हाताळीत हळू. तसं नसतं, तुम्हाला काय कळत नाही, आपल्या लेकरबाळाचं कसं व्हायचं, सगळी पगार घरी देऊन बघता का, आमकं का. मग तीच गोष्ट त्याला पटायला लागली. पटत इतकी पटत गेली. पटत अशी पटत गेली. ते एवढा तयार झाला, उठ म्हणलं की उठ, बस म्हणलं की बस, आणि सुट म्हणलं की नीटच. इतका तयार झाल्यानंतर मग सासू बोलायला लागली, अगं तुला काय कळतं का नाही, डोकं चालू नको, तुला काय कळतं का नाही, तुला बघायचं का माझं. ती म्हणली आता बोलूच नको, आता बोलू नको, आता तुला भेट असते काय, असे टाचा खाली रगडीत असते म्हातारडी, तुला भेट असते टाचा खाली रगडीत, तुला कळालं का, गुन्हाने राहा नाही तर कोट्यावर राहावं लागेल, त्याचा आश्रमात. आता भीती का तिला, काय कोण हातात आला, कोण हातात आला, ती हातात आल्यामुळे पत्नीला भीती राहिली नाही. त्यांचं बरोबर आहे, ते काय अडचण नाही, फक्त रेल्वे रुळाच्या खाली होती म्हणून पळू शकली नाही. त्यामुळे हरी आला हाता मग कायची भय चिंता, तुकाराम महाराज म्हणतात, परमात्मा आमच्या हाताशी आल्यामुळे आता काळाचं काही बळ करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता काही तुका म्हणे काळ आता काही न चले बळ, त्या काळाचं बळ आता राहिलेलं नाही. अशा प्रकारची आम्हाला जीवनामध्ये भीती संपली आणि आमच्या जीवनातली खंत संपली. आमचं जीवन कृत्य झालं. त्याच्यामुळे जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साची. मच्छिंद्र गोरे चला लवकर, भगवानराव महादेव मच्छिंद्र दाबाजीकर, पाहुणे
तुका म्हणे काळ आता करुणे शक्य. तुम्ही सांभाळले संती. वेळ झाल्यामुळे 5 ते 7 मिनिटामध्ये आपल्याला समारोप करून माऊलीच्या भजनाने या सेवेला पूर्ण द्यायचे. माझ्या विठाला विठाला ह्या सेवेला पूर्णविराम देत असताना आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आणि ह्या पवार परिवाराने गेली 25 वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून केलेल्या सेवा कार्याबद्दल त्यांचं आपण कोट अशा प्रकारचं अभिनंदन करू, त्यांना धन्यवाद देऊ. आणि या कीर्तनाच्या सेवेला समारोप करत असताना एक फक्त लक्षात ठेवा, अलीकडे शिक्षण ही काळाची गरज आहे. जगाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर शिक्षण ही अत्यंत महत्त्वाची जीवनातली गरज आहे. अलीकडच्या काळामध्ये तंत्रज्ञान इतकं प्रगत तंत्रज्ञान व्हायला लागलेलं आहे. प्रगत झाला तर देव कुठे की वर निघायला अडचण नाही. प्रगत तंत्रज्ञान समाजामध्ये येत आहे. त्यामुळे नवीन येणारी आव्हानं भविष्य काळात जगाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला सन्मानानं जगायचं असेल आणि आपल्या पिढीचं भवितव्य घडवण्याची आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्यात त्याला काय म्हणतात दायित्व आपल्या ठिकाणी जर निर्माण करायचं असेल तर शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षण ही काळाची गरज आहे. 1-2 मुद्द्याने आपल्याला शिक्षणाविषयी विनंती करेन. एका गावाला कीर्तनाला गेलो. कीर्तन संपल्यानंतर चौकदाराला विचारलं, तुम्हाला मुलं बाळ काय आहेत? तेव्हा तो चौकदार माझ्यावरच खेक असला. म्हणला मुलं बाळ असंच म्हणलं. मी म्हणलं माझं काय चुकलं का? म्हणलं मुलं बाळ. म्हणलं का? महाराज 47 वर्षाचं माझं वय झाले, अजून मला कोणी हाट केलं सुद्धा नाही. तुम्हाला हे शब्द हाटकेने शब्द जरा ग्रामीण भागातलं कळालं का? हाटकेने म्हणजे विचारणं, हाटकेलं सुद्धा नाही. ते हाटकायचा शब्द हा बैल बाजारातला आहे. कोणत्या बैलाला माणसं हाटकतात? जो बैल ताजा तवान आहे, शिंगी अशी उभी आहे, शेपूट गोंडा पद्धतशीर आहे, ज्याच्या पाठीवर पणाळ पडलेली आहे, अशा बैलाला विचारतात केवढ्याला दिलं बैल. जो बैल इतका खराब झालेला आहे, हिरवा चारा जरी त्याच्या समोर टाकला तर त्याच्या जिभेला खुरकूत नावाचा रोग असतो. ते खुरकूत आल्यानंतर त्याला खाताच येत नाही. तो असं त्या बैलाला कुणी हाटकील का? त्याला हाटकीलं तर खाटकाशिवाय कुणी हाटकेणार नाही. मला कोणाला मी बैलाचं बोलतोय, त्याला कोणी खाटकाशिवाय हाटकील का? माझी तरुणांना विनंती आहे, मुलांनो, तुम्ही जर कमवते असाल तरच भविष्य काळात तुम्हाला मुलगी द्यायला कुणीतरी येईल. आणि तुम्ही कमवते जर नसाल, शिक्षण शिकलं नाही, उद्योगात तुम्ही जर तरबेज नसाल तर तुमच्याकडं कुणीही चक्कर मारणार नाही, कुणी हटकायचा कार्यक्रमच होत नाही. खेड्यामध्ये 200-200 मुलं अशी आहेत महाराज. मला एक जण म्हणला, महाराज ही मंदिरं कशामुळे वाढायला लागले, काय याची गरज आहे? मी म्हणजे तुमच्या लक्षात येत नाही. ज्या मुलाचं लग्न होणार नाही ही मुलं अशी कुठंतरी चावडीत लोळण्यापेक्षा एका मंदिरात जर बसविली तिथल्या येणाऱ्या नैवेद्यानं तरी त्यांचं पोट भरेल. मंदिराची गरज आहे. काळाची खूप मोठी शोकांतिका आहे महाराज. आज शिक्षणाशिवाय पर्याय. तुम्ही मुलाला फार बंगले बांधून ठेवण्याच्या नादी लागू नका. ज्याच्याकडे असले ते बांधा, पण बंगले बांधण्यापेक्षा मुलं चांगली शिकवली पाहिजेत. नुसतं शिकून भागत नाही, त्याच्यावर संस्कार चांगले केले पाहिजे. खूप शिकलेल्या मुलालाही
आईला आईन, वडिलाला वडील म्हणण्याचं एवढं प्रेम असलं पाहिजे. आलं का लक्षात? म्हणून आज शैक्षणिक काळाची काय आहे गरज आहे. ही गोष्ट मी मुलींना बोलणारच नाही महाराज. म्हणजे त्यांनी कुठवर माझ्यावर राग काढलाय असातला भाग नाही. हा विषय मी मुलींना कधीच बोलत नाही. लक्षात ठेवा. का बोलत नाही? आज मुलं जास्त शिकतायत का मुली जास्त शिकतायत? जुना काळ असा होता की मुलगा MA असायचा, MA BEd असायचा आणि त्याची पत्नी मास्तरीन बाई, लिहायला वाचायला येतच नाही, तिचं नाव मास्तरीन बाई. फक्त मास्तरची बायको म्हणूनच ती मास्तरीन बाई असायची. आलं का लक्षात? पण आताचा काळ असा झालाय, आता मुली खूप खूप शिकल्या. मुलं का शिकत नाहीत आणि मुली का शिकतात? त्याचं कारण मुलीला आईला मदत करणे आणि अभ्यास करण्याशिवाय दुसरं काम नसतं, म्हणून मुली मेरिटमध्ये येतात. मुलांना खूप काम आहेत. त्या पानटपऱ्यावर जाऊन गोव्याच्या कंपन्या टिकल्या पाहिजेत, विड्या शिगरेच्या कंपन्या टिकल्या पाहिजेत. हे राष्ट्रीय हित जोपासणारी, कारखानदारीला मंदीची लाट येता कामा नये. इतक्या काळजीची मुलं असल्यामुळे त्यांचं अभ्यासाकडे लक्ष नाही. म्हणून काय केलं पाहिजे? मुलावर इतकी वाईट परिस्थिती. फक्त 2च मिनटं माझं ऐका, मला फक्त 2च मिनटं. मी नंदुरबारहून जळगावकडे आलो होतो. त्यावेळेला एक ओळखीच्या मॅडम होत्या. रविवारचा दिवस होता. आम्ही पहाटे गेलो तर त्या मॅडम म्हणल्या, महाराज बरं झालं आहे म्हणलं, इकडे जवळ कालेज कीर्तनी म्हणलं, त्याच्यामुळे आलो आहे म्हणलं, स्नान वगैरे करून जावं. आम्ही वरच्या रूममध्ये गेलो, थोडं विश्रांती घेतली, स्नान वगैरे झालं, सगळं झाल्यानंतर त्या म्हणल्या जेवण करून जा. तर महाराज लोक क्वचितच घरी जेवत असतात. तुम्ही बाकीच्या लोकांना म्हणा जेव म्हणलं की नको घरचं शिल्लक राहील, शिळं राहील असं म्हणतात. आपल्याला असं म्हणायचं काही कारणच नाही. आपल्या नद्या अशा सरळ वाहत असतात. पण दररोजच बाहेर असल्यामुळं तेवढं 8 तास करण्याची गरज काय? लक्षात. लोकांनी वाडा म्हणेपर्यंत येस म्हणून रिकाम व्हायचं असतं. असू द्या. सांगायचं कारण असं आहे, आम्ही म्हणलं ठीक आहे. मग त्यांनी जेवण वगैरे स्वयंपाक केला, जेवण झालं, आम्ही जेवण केलं. ती म्हणल्या, महाराज आम्हाला रविवार आहे, आज सुट्टी असल्यामुळे आम्ही पण कीर्तनाला यावं का? तर ती म्हणल्या ठीक आहे. मी म्हणलं या. आम्ही 2-3 होतो, त्या 2-3 होत्या. गाडी मोठी असल्यामुळे त्या पण कीर्तनाला आल्या. पण मी ज्यावेळेला सकाळी आलो त्यावेळेला त्यांच्या अंगावर पांढऱ्या रंगाची साडी होती आणि त्यांनी स्नान केलं त्यावेळेला त्यांच्या अंगावर मोरपंखी साडी होती. बायकाला नाव असतात बघा, ही माहिती असतात कसली साडी काय, अशी साडी होती. त्याच्यानंतर त्यांनी स्वयंपाक करताना त्यांच्यावर वेगळी पिवळी साडी होती त्यांच्याकडं. साड्या किती झाल्या मोजा? फक्त साड्या जरी मोजल्या त्यांना तरी माझं सार्थक झालं तुमच्या जबाबदारीचे. 4 साड्या झाल्या. जेवण वगैरे झाल्यानंतर ती कीर्तनाला यायचं म्हणल्यानंतर त्यांनी पुन्हा साडी बदलली. साडी कितवी झाली? 5वी साडी झाली. आणि मग कीर्तनाला आल्या. कीर्तन झाल्यानंतर परत आल्यावर एवढी चांगली कशाला साडी वापरायची म्हणून त्यांनी साडी बदलली. आता साडी कितवी झाली? 6वी झाली. तेवढ्या 10च मिनिटात त्यांना फोन आला, मॅडम महानगरपालिकेमध्ये बैठक आहे, तुम्ही लवकरात लवकर या. मग बैठकीला जाताना पुन्हा त्यांनी वेगळी साडी घातली, निघाल्या. त्या गाडीकडे चालल्यानंतर मी धावतच गेलो. म्हणलं मॅडम मला एक विचारायचे, विचारू का म्हणले. ते म्हणले बोधले महाराज तुम्ही माझे वडिलासारखे आहेत आणि तुम्ही विचारायचं मग का असं काय, म्हणजे लिखीला बापाने विचारण्यात काय अडचण आहे का म्हणले. ठीक आहे म्हणले. तर नाही पण तरी तुमची परवानगी, तुम्हाला काय विचारायचे ते विचार म्हणलं. म्हणलं मॅडम सकाळपासून तुम्ही साड्या किती बदलल्या? तर म्हणलं ही 6वी साडी आहे. मग मला शंका पडली, इतक्या वेळा तुम्ही साड्या बदलता, ह्याच्या घड्या कोण घालीत असेल? मी म्हणलं घड्या कोण घालतात? ती म्हणले महाराज घड्या घ्यायला ती आहेत की. ती आहेत की म्हणजे कळलं का? ती म्हणजे कोण असेल? मी म्हणलं असं कसं बोलता? महाराज मी खोटं बोलत नाही. आम्ही दोघं एका वर्गात होतो. मला B+ मिळाला आणि ती तसेच ढकलपात झाले. पुढे मी MA केलं, मला प्राध्यापक म्हणून नोकरी लागली. अलग लक्षात. ते तसेच राहिले. नगरपालिकेची निवडणूक महानगरपालिकेची निवडणूक लागली. आमचा मतदारसंघ महिला राखीव झाला, त्याच्यामुळे मीच निवडून आले. आणि मी ज्या वेळेला निवडून आले त्यावेळेला माझी मिरवणूक चालू होती आणि ही फक्त येडवणी बघत होत. असं उभे वेड्यासारखं बघत होतं म्हणले. आलं का लक्षात? आणि मग मला ज्या वेळेला महिला सभापती पद मिळालं त्यावेळेला माझ्या गाडीवर ड्रायव्हर नव्हता. कोण नव्हता? ड्रायव्हर नव्हता. मी म्हणलं असा गडी घाटात पडूनच आहे, त्याच्यापेक्षा मी त्यांना ड्रायव्हिंगचा कोर्स करायला लावला आणि मग ते ड्रायव्हिंगचा कोर्स त्यांनी केला. मग मी माझ्या गाडीवर, सभापतीच्या गाडीवर डेली युजेसवर त्यांना घेतलं म्हणले. आणि त्यांच्याकडे 2च काम आहेत. सकाळी उठायचं, लेकराला शाळेत सोडायचं, 10 वाजता मला
ऑफिसला सोडायचं, 5 वाजता लेकराला घेऊन यायचं, मला घेऊन यायचं आणि मधल्या पिरियडमध्ये साडीच्या गाड्या घालायच्या. एवढंच त्यांचं काम आहे. कोणाचं? त्यांचं काम आहे. माझे 2 मिनिटं जाऊ द्या. विचार करा पोरांनो, तुम्ही जर नाही शिकलात तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? काय करावं लागणार आहे? हा, काय करायला लागणार आहे? गाड्याच घालायला लागतात. मी म्हणतो ह्या प्रश्न दृष्टांताला 10 मिनिटं जाऊ द्या, पण या शब्दाचा राग येऊन या परिसरातली 2 मुलं जरी IAS ऑफिसर झाले तर बोधले महाराजाचं कीर्तन पेटलं. महाराज आज कामाची गरज आहे. आणि म्हणून आज प्रबोधन करताना तत्वज्ञानाबरोबरच सामाजिक भान ठेवून आपण समाजाला प्रबोधन करणं आज धर्माच्या व्यासपीठावरची गरज आहे. लक्षात ठेवा, आज लोक नास्तिक नाहीत, पण लोकाला अशी समन्वयात्मक विचारधारा मिळत नाही म्हणून लोक दूर गेल्यासारखे वाटतात. म्हणून जर आपल्याला या पद्धतीने चालायचं असेल तर विज्ञान आणि अध्यात्म या 2 गोष्टी साधू संतांनी समाजाला कशा दिल्या त्या गोष्टी सांगण्याची काळाची काय आहे, गरज आहे. म्हणून मुलांना माझी विनंती आहे, 10 मिनिटं वाढले हे माझ्या लक्षात आलेलं आहे, पण या 10 मिनिटाचा फायदा होऊन बरोबर कसं हसलं का तुम्ही? मला तू शाळा शिकतो का? काय करतो? शिकतो ना? पुढे चालू ठेव बरं का. मध्ये घोटाळा जात मग आहेत गाड्या घालायची पाळी. असू द्या. एवढी विनंती करू. झालेली ही मुडकी तुडकी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू. आज दिवस आहे सोमवार. ज्यांचे कार्यक्रम आहे त्यांचं नाव आहे पवार. 25 वर्षी त्यांनी स्वसला या सप्ताहाचा भार. तुम्ही राहिले संप्रदायाला आधार. तुम्हालाही कळलंय संसारामध्ये भक्ती केल्याशिवाय आपल्या जीवनाचा हातात येत नाही सार. अशा प्रकारच्या तुमच्या भूमिकेला कोटी कोटी धन्यवाद देतो. अनिल महाराज वाळके महाराज या घराशी त्यांचा खूप खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे. महाराज लोकांचा असं असतं, महाराज जर माणसं चांगली असली तर त्यांना कधी ते सोडत नाहीत. ह्या परिवाराला ह्यांनी कधी सोडलं नाही. आणि एवढी गोष्ट आहे की शेण पडलं तर माती घेतल्याशिवाय उठत नाही. शेण जर पडलं खाली तर ती मातीला घेतल्याशिवाय उठत नाही. महाराज लोक कोणाच्या घरात घुसले तर त्यांना संप्रदायाच्या कामाला लावल्याशिवाय राहत नाहीत. आणि महाराज खरे आमची संप्रदायातली सगळी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या गुणीजनाच्या चरणावर मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आम्हाला जर बंकट स्वामी महाराज आम्ही पाहिले नाहीत, पण बंकट स्वामी महाराज पाहिजे असले तर आम्ही तुमच्यामध्ये पाहतो. नव्या पिढीला रामचंद्र बोधे बाबा माहीत नाही, नव्या पिढीला जर रामचंद्र बोधे बाबा पाहिजे असते तर खऱ्या अर्थानं आम्ही तुमच्यामध्ये पाहतोय. धन्यवाद देतो. मी महाराज लोकांना म्हणत असतो. मला एक महाराज म्हणले, महाराज ITची मुलं कशी आपल्याकडे येत नाहीत. त्या कार्यक्रमात मी त्यांना म्हणलं, महाराज ITची मुलं कधी ज्या वेळेला येतील त्यावेळी येतील, पण आपल्या परमार्थातल्या नव्या पोराला नाव ठेवायचं आपण कधी बंद करायचे हे सिनियर लोकांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं. अरे नावं ठेवणं काही उत्तर नाही, ती आपली बरोबरची मंडळी. त्यांना तुम्ही जवळ घ्या आणि जवळ घेऊन सांगा तुम्ही ह्या मार्गाने गेला तर तुमचं खूप खूप कल्याण होईल. आणि शेवटचं वाक्य विचारतो. माझा स्वभाव महाराज असा आहे, आंब्याची जर आडी घातली असली तर नासक्या आंब्याला हात घालून हात भरून घेण्यापेक्षा चांगल्या आंब्याला काढून रस करावा आणि जीवनात आनंद भोगावा. तर समाजातल्या चुकीच्या गोष्टीला पुन्हा व्यासपीठावर स्थान देण्यापेक्षा समाजामध्ये जे चांगली माणसं आहेत संप्रदायामध्ये काम करतात ह्या पिकलेल्या आंब्याला बरोबर घ्यावं आणि हा भक्तीचा रस घराघरात पोहोचावा हीच प्रार्थना करतो आणि सेवेला आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह पवार वस्ती खराबवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे. निमंत्रक शंकर शेठ कृष्णाजी पवार, श्री राजेंद्र कृष्णाजी पवार, श्री बाळासाहेब कृष्णाजी पवार. मार्गदर्शक हबप श्री अनिल महाराज वाळके. कीर्तनकार दिनांक श्री हनुमान महाराज डांबे. कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख. कीर्तनकार श्री भरत महाराज थोरात. कीर्तनकार श्री आसाराम महाराज बडे. कीर्तनकार श्री ज्ञानेश्वर माऊली कदम. कीर्तनकार श्री महंत अमृत महाराज जोशी. कीर्तनकार श्री आत्माराम महाराज शास्त्री. कीर्तनकार श्री बाबासाहेब महाराज इंग्रज. कीर्तनकार श्री प्रकाश महाराज बोधिले. कीर्तनकार श्री उल्हास महाराज सूर्यवंशी. कीर्तनकार श्री शंकर महाराज पांचाळ.
कीर्तनकार श्री अनिल महाराज वाळके यांचे काल्याचे कीर्तन. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.